नमस्कार मंडळी. टायटलच हे सांगतंय की अजून 4 निफ्टी, तर अजून 4 निफ्टी नव्हे तर अजून 4 नवे निर्देशांक. आता हे थोडंसं कसं आहे जरा आपण समजून घेऊया. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्यांचे एक परफॉर्मन्स मोजण्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया बेंचमार्क आहेत, त्याला आपण म्हणतो निर्देशांक. इंडेक्स असं पण आपण म्हणत असतो. ब्रॉडली आपल्या सगळ्यांना निफ्टी आणि सेन्सेक्स हे तर माहीतच आहे की निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आणि सेन्सेक्स म्हणजे BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक. 1979 सालापासून सेन्सेक्स कॅल्क्युलेशनचं होतं आहे. निफ्टी 1995 सालापासून कॅल्क्युलेट होत आहे. आणि हे सगळं आपण पाहतो किंवा जसं आज आपण पाहतो की 22,500च्या आसपास निफ्टी आहे. सो हे आकडे हे आपल्याला एक दर्शवतात की ओव्हरऑल मार्केट कुठे चाललेलं आहे, म्हणजेच प्रमुख 50 कंपन्या ज्या अर्थव्यवस्थेला रिप्रेझेंट करतात त्यांची कामगिरी कशी चाललेली आहे, त्यावरून आपल्याला निफ्टी 50 हा लक्षात येत असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कशी करते आहे हे जाणून घेण्याचा सगळ्यात चांगला एक म्हणतो ना पॅरामीटर किंवा बेंचमार्क काय, तर तो निफ्टी 50 आहे. आता गेल्या काही वर्षामध्ये जी लोक ट्रेडिंगमध्ये इन्व्हॉल्व झालेली आहेत त्यांना निफ्टीपेक्षा बँक निफ्टी पॉप्युलर झालेलं आहे. सो जसं निफ्टी ही 50 कंपन्यांचा एक निर्देशांक आहे, बँक निफ्टी हा बँकिंग आणि आपण म्हणूया काही प्रमाणात फायनान्स ह्याच्या बँकिंगच्या 12 कंपन्यांचा एक निर्देशांक आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये पहिलं फायनान्शियल्स पण होते, म्हणजे इतर कंपनीज पण होत्या ज्या NBFC होत्या. पण फिन निफ्टी नावाने एक गेल्या वर्षी नवीन एक प्रकार सुरू झाला जो ट्रेडिंगसाठी अवेलेबल झाला, ज्याच्यामध्ये NBFC सेगमेंट वेगळी झाली. मग त्यामध्ये काही इन्शुरन्स कंपनीज आहेत किंवा क्रेडिट कार्ड कंपनीज आहेत. सो हे पण वेगळं झालं. सो एकंदरीत आजच्या डेटला निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी हे तिन्ही पॉप्युलर का आहेत? कारण ते ट्रेडेबल आहेत. सेन्सेक्स तर यापूर्वी पण पॉप्युलर होता. पण आता हे जे एक बास्केट आहे हे कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे की ज्यामध्ये अधिकाधिक नवीन इंडेक्स इंट्रोड्यूस करून त्यामध्ये ट्रेडिंग पण चालू करण्याचा एकंदरीत एक्सचेंजचा हा प्रयत्न दिसतोय. आणि अशीच एक अनाउन्समेंट कालसुद्धा झालेली आहे की नवीन 4 निर्देशांक कॅश मार्केट म्हणजे आपण म्हणूया इक्विटी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट यामध्ये देखील इंट्रोड्यूस होत आहेत. इव्हेंच्युअली ह्याच्यामध्ये ट्रेडिंग पण चालू होण्याची शक्यता आणि त्याचं जे काही अपडेट्स आहेत हे एक्सचेंजकडून लवकरच आपल्याला मिळतील. सो आता हे कोणकोणते 4 इंडायसेस आहेत म्हणजे निर्देशांक आहेत हे जरा आपण समजून घेऊया. सो हे त्यातले 3 जे आहेत हे ब्रॉडली मार्केट बेस्ड आहेत. ओव्हरऑल आपण थोडंसं असं म्हणूया की हे प्रामुख्याने थीमॅटिक साईडला मोडणारे आहेत. सो एक आहे त्या आपण हे स्क्रीनच्या माध्यमातून अधिक चांगल्या रीतीने पाहू शकतो आणि म्हणूनच आम्ही NSEच्या साईटवरचा हा जो डेटा आहे हा तुमच्यासमोर ठेवणार आहोत. बाय द वे हा डेटा अतिशय चांगला आहे. अभ्यासाच्या दृष्टीने किंवा निर्देशांक काय असतो हे समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला डेटा आणि म्हणून ह्या डेटाच्या ज्या PDF फाईल्स आहेत ह्या आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेल्या देखील आहेत. याबद्दल अजून एक गोष्ट सांगेन की निर्देशांक काय असतो आणि त्याचा सिग्निफिकन्स काय किंवा आपण म्हणूया की त्याचा एक गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार कसा करायचा यावर आपण एक गेल्या वर्षी व्हिडिओ बनवलेला सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा निफ्टी पहिल्यांदा 20,000 झालेलं होतं. त्या व्हिडिओची लिंक देखील ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेली आहे. शक्य झालं तर तो व्हिडिओ आठवणीने बघून घ्या. त्याच्याने लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचा एक वेगळा कॉन्फिडन्स देखील आपल्याला नक्कीच मिळेल. चला तर मग आपण स्क्रीनच्या माध्यमातून ह्या काही गोष्टी पाहून घेऊया. सो एकूण निफ्टीमध्ये किंवा आपण म्हणूया एकूण नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे निर्देशांक किती आहेत, तर ह्याचं म्हणतो ना ह्या सर्व निर्देशांकाचं एक कन्सॉलिडेटेड लिटरेचर NSEने अवेलेबल करून दिलेलं आहे. जरूर पाहून घ्या. थोडं मोठं आहे, जवळपास 230 पेजेस आहेत आणि यामध्ये आपल्याला ॲक्च्युली दिसतंय की कोणकोणत्या इंडायसेस आहेत. म्हणजे ब्रॉड मेन इंडायसेस जर आपण पाहिल्या तर त्या जवळपास 17 आहेत. सेक्टोरियल जर आपण पाहिल्या तर त्या पण 17पेक्षा जास्त आहेत. म्हणजे त्यामध्ये पण म्हणतो ना एक प्रकार निर्माण झालेले आहेत. थीमॅटिक जर आपण पाहिले तर ते सुद्धा आपल्याला इथे दिसते आणि जे आता नवीन ज्या सुरू झालेल्या आहेत त्या ह्या आहेत. निफ्टी 500 मल्टी कॅप इंडिया मॅन्युफॅक्चरिंग, निफ्टी 500 मल्टी कॅप इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थकेअर. सो हेल्थकेअर निफ्टी मिड अँड स्मॉल कॅप हेल्थकेअर. सो ही तिसरी इंडेक्स आहे जी सुरू झालेली आहे. हां, या ठिकाणी आपल्याला दिसते. सो पेज नंबर 37वर त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आहे.
आणि एक कॉर्पोरेट ग्रुप इंडेक्स पण आपल्यासाठी आता अवेलेबल झालेली आहे. ती बाय द वे ती आधीपासून होती, निफ्टी टाटा ग्रुप, पण आता त्याच्यामध्ये एक थोडंसं मॉडिफिकेशन केलं गेलं, निफ्टी टाटा ग्रुप 25% कॅप. हे आपण समजून घेऊया की ह्या कोणकोणत्या इंडायसेस आहेत आणि या कशा कशा प्रकारे वर्कआउट होणार आहेत. सो पहिला जो निर्देशांक आहे तो आहे निफ्टी 500 मल्टी कॅप इंडिया मॅन्युफॅक्चरिंग 50-30-20. आता याचा अर्थ काय हे आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट, निफ्टी 500 दिला याचा अर्थ असा नाही आहे की ह्याच्यामध्ये 500 कंपन्या जसं निफ्टी 50मध्ये असतात. निफ्टी 500चा अर्थ असा आहे की एक CNX 500 नावाची इंडेक्स आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणूया पहिल्या 100 लार्ज कॅप, पुढच्या 150 मिड कॅप आणि पहिल्या 250 स्मॉल कॅप, असं हे जे 500 कंपन्यांचं बास्केट आहे त्यामधल्या कंपन्या ह्यामध्ये निवडण्यात येणार आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या कंपन्या, म्हणजे ज्या ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग या थीमशी निगडीत आहेत या कंपन्या. ना हे 50-30-20 काय प्रकार आहे, तर प्रत्येक इंडेक्समध्ये प्रत्येक कंपनीला एक वजन दिलेलं असतं, एक वेटेज दिलेलं असतं. सो या मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये 50% वेटेज हे लार्ज कॅप कंपनीजना असणार आहे, 30% वेटेज हे मिड कॅप आणि 20% वेटेज हे स्मॉल कॅप कंपनीजना असणार आहे. सो याबद्दलची थोडीशी आपण माहिती समजून घेऊया की एक्झॅक्टली ही निफ्टी 500 मल्टी कॅप इंडेक्स ही कन्सेप्ट कशा रीतीने आहे आणि स्क्रीनवर आपण हे पाहू शकतोय. बाय द वे ह्याची जी लॉन्च डेट आहे ही लास्ट मंथच आहे, गेल्या महिन्यातच ही इंडेक्स सुरू झालेली आहे आणि फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पद्धतीने ही इंडेक्स काम करते. 75 कंपनीज यामध्ये असणार आहेत, ह्या इंडेक्समध्ये असणार आहेत. जसं आपण निफ्टीमध्ये 50 आहेत तर याच्यामध्ये 75 आहेत. आणि आता ह्या 75 कंपन्या प्रामुख्याने कोणत्या सेक्टरमधून आहेत, तर हे सेक्टर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ऑफकोर्स आता मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कुठले सेक्टर नसणार, तर बँकिंग नसणार जो सर्व्हिसेसमध्ये मोडतो, IT नसणार जो सर्व्हिसेसमध्ये मोडतो. ही इंडेक्स का सुरू झाली असणार ह्याचं पण आपण थोडंसं गणित समजून घेऊया आज ह्या निमित्ताने. 25% वेटेज ऑटोमोबाईलला आहे, 22% हेल्थ केअर, कॅपिटल गुड्स 16%, ऑइल 12%, मेटल 10%, केमिकल 7%, कन्झ्युमर ड्युरेबल 5%, टेक्स्टाईल 1.5% आणि छोटेफार इतर सेक्टर्स. ह्या इंडेक्सचा जो एक बेस इयर पकडण्यात आलं ते बेस इयर होतं आजपासून एक्झॅक्ट म्हणतो ना आपण 19 वर्षापूर्वी, म्हणजेच एप्रिल 2005. आणि कुठल्याही निर्देशांकाला एक बेस फिगर पकडली जाते. जसं सेन्सेक्सची बेस फिगर 1979 साली 100 होती, निफ्टीची बेस फिगर 1995 साली 1000 होती, तसंच या इंडेक्सची बेस फिगर 1000च होती जी 2005मध्ये पकडण्यात आली. आणि तेव्हापासून ह्या इंडेक्समध्ये जर आपण पैसे लावतो, म्हणजे ह्या सेक्टरमध्ये ज्या ज्या कंपन्या मोडतात, जसं आपण इथे आता टॉप 10 कंपनीज बघतो आहोत, या ठिकाणी तुम्हाला साईटवर गेलात तर तुम्हाला सगळी पूर्ण 75ची लिस्ट पण मिळेल. ह्याचं दर 6 महिन्यांनी रिबॅलन्सिंग होतं, म्हणजे कंपन्या चेंज होतात. जर आपण ते फॉलो केलं असतं तर प्रोबेबली आपल्याला आतापर्यंत या इंडेक्सवरती साधारण एक 14.25% आपण म्हणूया रिटर्न्स आले असते. आणि ह्याच्यामध्ये जर डिव्हिडंड ॲड केला आपण तर अप्रॉक्सिमेटली हे जे रिटर्न्स आहेत हे 15.5%च्या आसपास जातात CAGR, विच इज व्हेरी गुड. कारण निफ्टीची CAGR आपण बघतोय की 12.5-13% आसपास येते. या निर्देशांकाची जी CAGR येते सिन्स इन्सेप्शन म्हणजे 2005 पासून जर आपण ती पाहिली तर ती साधारण 15.5% आसपास येते. म्हणजे हा ओव्हरऑल हा सेक्टर किंवा ह्या सेक्टरमधल्या कंपन्यांची कामगिरी कम्पेअर्ड टू निफ्टी आपण थोडीशी बेटर झाली असं नक्कीच म्हणू शकतो. त्याचं रिझन पण हे की ह्याच्यामध्ये मिड अँड स्मॉल कॅप पोर्शन जास्त आहे, त्यामुळे ऑफकोर्स ह्याचा जो थोडासा आपण ज्याला म्हणूया मार्केटचं कम्पेअर्ड टू निफ्टी ही इंडेक्स म्हणतो ना आपण एक थोडीशी वोलॅटाईल जास्त असली पाहिजे, बट ह्याचा बीटा ओव्हरऑल निफ्टीच्या तुलनेमध्ये हा कमीच आहे. आणि त्याचं रिझन हे आहे की ह्याच्यामधल्या काही कंपन्या ज्या आहेत, लाईक आता आपण एक्झाम्पल घेऊया ऑइल किंवा आपण बरेच असे बघतोय सेगमेंट ऑटो, हे काही स्टॉक्स कम्पेअर्ड टू म्हणतो ना इतर सिक्लिकल्सच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी स्टेबल आहेत. त्यामुळे बीटा हा सो ह्या रिलेशनमध्ये आपण 1-2 गोष्टी लक्षात घेऊ शकतो की बीटा निफ्टीच्या तुलनेत ह्याचा कमी असून सुद्धा ह्याने निफ्टीपेक्षा बेटर रिटर्न्स दिलेले आहेत. आणि हीच गरज आहे की म्हणून ह्या नवीन नवीन निर्देशांक आपण बघतोय की मार्केटमध्ये येत आहेत. जसजसं एखादी कंट्री आपण पाहतो ना की एक डेव्हलपच्या दिशेने जाते, थीमॅटिक इन्व्हेस्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी इव्हॉल्व्ह होत जातात, नवनवीन निर्माण होत जातात. आणि अशावेळी एक स्कोप असतो की अजून नवीन काय, त्याच शेअर्स किंवा त्याच निर्देशांकाव्यतिरिक्त अजून नवीन गुंतवणुकीचे मार्ग काय, आणि म्हणून ह्या सगळे निर्देशांक निर्माण होत असतात. सो हे आपण जसं पाहिलं मॅन्युफॅक्चरिंगबद्दल,
तसाच एक दुसरा निर्देशांक सुरू झालेला आहे, तो आहे निफ्टी 500 मल्टी कॅप इन्फ्रास्ट्रक्चर 50-30-20. सेम लॉजिक, तिथे मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट होती, तर त्याच्याऐवजी इथे आता इन्फ्रास्ट्रक्चर ही एक सेगमेंट, ही एक थीम असणार आहे. आणि ह्याचा पण थोडंफार गणित सिमिलरच आहे. आपण त्याची फॅक्टशीट बघूया ह्या इंडेक्सची. सेम एप्रिल 2005 पासून ह्याचं बेस फिगर 1000 पकडून ही इंडेक्स सुरू झालेली आहे. आणि आजच्या डेटला जर त्याचे पण रिटर्न जर पाहिले तर ते सिमिलरच आहेत, मॅन्युफॅक्चरिंगच्या जवळपासच आहेत. 16% आसपास CAGR ह्या इंडेक्सची आहे. डिव्हिडंड यील्ड 1% आसपास दिसते आहे. आणि ओव्हरऑल जर आपण पाहिलं ह्याचा पण बीटा कंपेअर टू निफ्टी कमी दिसतोय, बट रिटर्न्स डेफिनेटली सुपिरियर दिसत आहेत कंपेअर टू निफ्टी. हे सेक्टर्स आहे. सो याच्यामध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण पाहतोय, पण यामध्ये पण अनेक आहेत. बिंग टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर असून पण याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. ऑइल हायेस्ट वेटेज आहे आणि टेक्स्टाईलपर्यंत. सो हे टॉप 10 होल्डिंग्स आहेत. कंपन्या आपल्या बऱ्यापैकी ओळखीच्या आहेत, पण ह्या त्याच्या टॉप 10 होल्डिंग्सपैकी आपल्याला दिसत आहेत. राईट, ही एक खूप चांगला म्हणतो ना, मी इथे थोडंसं ॲड करेन ह्या दोन निर्देशांकाबद्दल, मॅन्युफॅक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर. कोविड नंतर आपल्या भारताचं जे एक थोडंसं अर्थकारण असं झालेलं आहे, म्हणजे अर्थशास्त्रामध्ये आपण असं म्हणूया की आपल्या इकॉनॉमीमध्ये आपला देश प्रामुख्याने ह्या दोन सेक्टरवर भर देतोय. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. गेली 3 वर्ष आपण बघतोय की कॅपेक्स, कॅपिटल एक्सपेंडिचर, बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची जी खैरात होते ही अशा ठिकाणी होते की जे सेक्टर्स किंवा ज्या आपण म्हणूया की जी कामं ही इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत असतील. गव्हर्नमेंट PLI सारखे इन्सेंटिव्स काढतं आहे. गव्हर्नमेंट जास्तीत जास्त मेक इन इंडिया म्हणा किंवा आत्मनिर्भर भारत ह्या ज्या गोष्टी करतं आहे. सो एका बाजूला गव्हर्नमेंटचं बजेट हे इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करणार आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ह्या मॅन्युफॅक्चरिंगला सपोर्ट करणार आहे. आणि म्हणून ह्या दोन निर्देशांक हे निर्माण होणं ही एक काळाची गरजच होती. आणि म्हणून आपण पाहिलं की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग फंड्स पण लॉन्च केले. ते ह्याच उद्देशाने लॉन्च केले की जर ह्या क्षेत्राला, जर ह्या सेक्टर्सना जर एक चालना मिळते आहे आणि जर हे चांगल्या रीतीने काम करत आहेत, तर त्याचा फायदा कुठेतरी एक म्हणतो ना, एक इन्व्हेस्टर म्हणून घेता आला पाहिजे. सो दॅट त्यामध्ये एक म्हणतो ना, एक थीमॅटिक इन्व्हेस्टिंग म्हणून अनेक म्युच्युअल फंड्स पण यामध्ये सुरू झालेले आहेत. सो हा होता इन्फ्रास्ट्रक्चर फंड. देन थर्ड इंडेक्स जी आपण पाहतो आहोत ती आहे निफ्टी मिड स्मॉल हेल्थकेअर. सो आता हेल्थकेअर इंडेक्स तर होतीच की ज्याच्यामध्ये सर्वच फार्मा आणि हेल्थकेअरशी निगडीत कंपन्या होत्या आणि डायग्नॉस्टिक्स. बट आता ही एक स्पेशली मिड स्मॉल, म्हणजे आता ऑफकोर्स ह्याच्यामध्ये लार्ज कॅप नसणार आहेत. सो लार्ज कॅप कंपनीज ह्यामध्ये नसणार. सो याचं पण आपण एक थोडंसं गणित पाहूया कशा रीतीने आहे ते. सो यामध्ये ज्या कंपन्या असणार त्या 400 मधून निवडल्या जाणार, म्हणजे पहिल्या 100 नसणार. मगाशी जे आपण डिस्कस केले की CNX 500 मधल्या पहिल्या 100 जर काढल्या तर मिड अँड स्मॉल कॅप ज्या उरलेल्या आहेत 400 त्यामधून कंपनीज निवडल्या जाणार. आणि याचं पण बेस इयर जे आपण पकडलेलं आहे ते आहे 2005. कंपॅरेटिव्हली जर आपण पाहिलं तर ही मी म्हणेन आतापर्यंतची सर्वात बेस्ट इंडेक्स म्हणावी लागेल. त्याचं रिझन सांगेन. 2005 मध्ये ह्याचं बेस व्हॅल्यू 1000 पकडण्यात आलेली आणि आज याची जर आपण सिन्स इन्सेप्शन जर रिटर्न्स पाहिले, म्हणजे या निर्देशांकाचे 2005 पासून आतापर्यंतचे रिटर्न्स पाहिले तर ते हायेस्ट आहेत. ऑलमोस्ट 22% CAGR ह्या निर्देशांकाची आहे. दॅट टू ह्या निर्देशांकाचा जो बीटा आहे हा देखील कमी आहे, हाफ बीटा आहे निफ्टीच्या तुलनेत. त्यामुळे मी थोडक्यात इथे आपण असं म्हणू शकतो की हेल्थकेअर हा सेक्टर आत्तापर्यंतचा ओव्हरऑल मी म्हणेन की हा बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर राहिला आहे किंवा ह्या कंपनी ज्या बेस्ट परफॉर्मिंग राहिलेल्या आहेत. कारण जिथे निफ्टीचे रिटर्न 12-13% CAGR आहेत गेल्या लास्ट 25, 28, 29 वर्षाची, त्यासमोर ह्या निर्देशांकाची जी CAGR आहे बिंग मिड अँड स्मॉल कॅप ही 22% आणि ह्याचा बीटासुद्धा कमी आहे. इवन त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन 16% आहे, जे की म्हणतो ना ऑलमोस्ट निफ्टीशी नियर बाय आहे. राईट. सो ही एक खरंच खूप एक चांगली कन्सेप्ट ह्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. ऑफकोर्स ही लॉन्च डेट ह्याची 2022 आहे, पण ही चर्चेमध्ये आता ह्या पिरियडपासून येणार आहे कारण आता ह्याचं इन्क्लुजन कॅश डेरिव्हेटिव्ह सेगमेंटसाठी होतं आहे. सो हे आपण पाहू शकतो की ह्यामध्ये ओव्हरऑल जे स्टॉक्स आहेत किंवा ह्याच्यामध्ये टॉप होल्डिंग्स आहेत ह्या कुठल्या आहेत. सो इथे आपल्याला दिसतं आहे की ह्या त्या टॉप 10 होल्डिंग्स आहेत आणि ह्याच्यामध्ये मॅक्सिमम किती स्टॉक्स असणार आहेत, मॅक्सिमम नाही आलं 30 हे फ्लॅट नियमच असणार आहे की 30च कंपन्या ह्या सेगमेंटमध्ये असणार आहेत.
प्राइस अर्निंग रेशो वाईज बघितलं तर ऑफकोर्स ह्याचा पी थोडा हायर दिसतो. निफ्टीचा पी जो आता आपण पाहतोय 23च्या आसपास आहे, पण त्या तुलनेत ह्या निर्देशांकाचा जो पी आहे, हा डेटा आहे आपला मार्च 2024चा, त्यानुसार त्याचा पी जास्त आहे. पण ऑफकोर्स हा सेक्टरच असं आहे, प्रॉमिसिंग सेक्टर आहे, त्यामुळे ह्याचा पी एनिवेज नेहमीच हायर असतो फार्मा सेक्टरचा किंवा हेल्थकेअर सेक्टरचा. सो आपण लास्ट ग्रुप इंडेक्सबद्दल बोलणार आहोत, जी आहे कॉर्पोरेट ग्रुप इंडेक्स आणि ती आहे टाटा ग्रुपची इंडेक्स. मगाशी जसं मी बोललो की ही ऑलरेडी होती टाटा ग्रुपची इंडेक्स, पण आता ही त्याला एक वेगळं वेटेज पण आलेलं आहे, 25% कॅप. 25% कॅपचा अर्थ असा आहे, आपण ह्या इंडेक्सचं वेटेज बघूया. याच्यामध्ये 10च कंपन्या आहेत. म्हणजे ही एक थोडी सिंपल इंडेक्स झाली, कारण टाटा ग्रुपच्या प्रमुख कंपन्यांपैकी ह्यामध्ये 10 कंपन्या आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 11 कंपन्या आहेत ह्यामध्ये. आणि ह्या 11चं जर आपण पाहिलं तर ऑब्व्हियसली TCSला सगळ्यात जास्त वेटेज प्राप्त होणार. पण 25% कॅपचा अर्थ असा आहे की जर टाटा ग्रुपची कुठल्याही एका इंडिव्हिज्युअल कंपनीला ह्या इंडेक्समध्ये 25%पेक्षा वेटेज जास्त नसणार. म्हणजे आपण जर या ठिकाणी उदाहरण घेतलं तर TCS ह्या एकट्या टाटा ग्रुपच्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन टाटा ग्रुपच्या उरलेल्या सर्व लिस्टेड कंपन्यांपेक्षा बेरजेपेक्षाही जास्त आहे. पण या इंडेक्समध्ये मात्र त्याचं वजन जे असणार हे मॅक्सिमम 25%च असणार आहे. सो ही इंडेक्स पण आपण पाहतो की ऑलमोस्ट टोटल रिटर्न इंडेक्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बेस फिगर अगेन त्याची 1000 एप्रिल 2005 पासून पकडतो आहोत. आणि सिन्स इन्सेप्शन ह्या इंडेक्सचे रिटर्न हे 17.5%च्या आसपास आपल्याला दिसत आहेत. बीटा ऑलमोस्ट निफ्टी एवढाच आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन जास्त असणार, कारण शेवटी एक कॉर्पोरेट ग्रुप इंडेक्स आहे, त्यामुळे याचा एक म्हणतो ना एक ह्याच्यामध्ये जी व्होलॅटिलिटी असणार आणि नंबर ऑफ स्टॉक्स पण कमी आहेत, त्यामुळे ऑब्व्हियसली ती जास्त असणार आहे. आणि हे ते स्टॉक्स आहेत. म्हणजे थोडक्यात इथे हा एक असा प्रकार झाला की तुम्हाला जर एक टाटा ग्रुप खरेदी करायचं आहे, असं असतं ना कधी कधी लोकांचं की मला एखादा ग्रुप मी फेवरमध्ये असेल गुंतवणुकीच्या दृष्टीने, तर हा एक तसा मार्ग निर्माण झाला की जसं आपण एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करतो, कारण एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मला त्या सर्व सेक्टरचं किंवा एक डायव्हर्सिफिकेशन साध्य होतं. टाटा ग्रुप कॉर्पोरेट इंडेक्समध्ये पण हे असंच आहे की मी जर या इंडेक्समध्ये गुंतवतो ऑटोमॅटिकली मला टाटा ग्रुपच्या सर्व कंपनीजमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट होते. बट ऑफकोर्स आता हे सर्व ट्रेडिंगसाठी उपलब्ध झालं आहे. पण ह्याच्याने ना एक क्लॅरिटी म्हणजे एक इन्व्हेस्टरला एक इन्फॉर्म डिसिजन घ्यायला ह्या सगळ्यामुळे नक्कीच जास्त मदत होत असते. सो थोडक्यात मित्रांनो आपण हे पाहिलं की मार्केट थोडंसं आपलं इव्हॉल्व होतं आहे आणि कुठेतरी एक्सचेंजेसना पण हे वाटतं आहे की मार्केट पार्टिसिपंट्स ह्यांना पण अधिकाधिक स्कोप मिळावा सगळ्या दृष्टीने, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगच्या दृष्टीने. त्यामुळे हे सगळे इनोव्हेशन आपल्यासमोर येत आहेत आणि आय एम शुअर की येणाऱ्या काही काळामध्ये असे अजून इनोव्हेशन आपल्याला पाहायला मिळतील. ग्लोबली जर तुम्ही बघायला गेलं तर असे बरेच प्रकार आहेत. म्हणजे आपण म्हणूया EV जे आपण आज चर्चा करतो, EV सारखे थीमॅटिक इन्व्हेस्टिंग हे 10-12 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये वगैरे सुरुवात झालेली. अशा आपल्याला पण सुद्धा म्हणतो ना अनेक गोष्टी दिसतील. मे बी कदाचित IT वगैरे ह्या गोष्टींशी निगडीत, AIशी निगडीत पण गोष्टी दिसतील. ITवरून फक्त एक गोष्ट सांगेन, डेरिव्हेटिव्हमध्ये फिन निफ्टीच्या आधी निफ्टी, बँक निफ्टी आणि CNX IT इंडेक्स ही पण ट्रेड व्हायची. पण समहाव त्या इंडेक्समध्ये तेवढी लिक्विडिटी नव्हती, म्हणून एक 5-6 वर्षापूर्वी त्या इंडेक्समध्ये ट्रेडिंग बंद करण्यात आलं. मे बी कदाचित आयडियली ह्या 4 इंडेक्सबद्दलची क्लॅरिटी येण्यापूर्वी पुन्हा एकदा IT इंडेक्स ट्रेड होणं हे जास्त गरजेचं आहे. कारण ओव्हरऑल आपण पाहतोय की मार्केटचं व्हॉल्यूम चांगलं झालेलं आहे. निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या 3मध्ये म्हणतो ना, त्याच्या व्यतिरिक्त पण इंडायसेस ट्रेड होते. जसं मंडेला मिड कॅप निफ्टी ही एक इंडेक्स आहे जी एक्सपायर होते, त्यामुळे ह्या तर आहेत. पण लॉजिकली रादर दॅन दीज 4 म्हणतो ना ह्या 4 इंडेक्सच्या ऐवजी CNX IT इंडेक्स ही एखादी ट्रेड होणं किंवा त्याची एक फ्रायडेला एक्सपायरी ठेवणं एक्सचेंजतर्फे हे जास्त लॉजिकल आहे. बट एनिवेज आपण बघूया ह्या 4 निर्देशांकामधून पण आपल्याला काय अजून नवीन शिकता येतं. एनिवेज डिस्क्रिप्शन ह्या व्हिडिओचं बघायला विसरू नका, कारण खूप चांगली इन्फॉर्मेशन आम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेली आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.